हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज आपण बनवत आहोत बांगडा फिश फ्राय रेसिपी. सो त्यासाठी मार्केटमधून मी 2 बांगडे आणले आहेत, कारण की मी फक्त माझ्यासाठी बनवत आहेत. सो त्याला पहिला प्रॉपरली असं मॅरिनेट करून घेऊया. त्यामध्ये आपले सगळे मसाले आहेत, लाल तिखट आणि आलं लसूणची पेस्ट, हे सगळं लावायचं आणि प्रॉपरली असं मिक्स करायचं. आणि त्याच्यानंतर तर तुमच्याकडे कोकम असेल घरी तर ते सुद्धा त्याला लावून प्रॉपर असं मॅरिनेट करून घ्या. त्याच्यामुळे सुद्धा ते चांगलं टेस्टी लागतं. कोकम नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूचा रससुद्धा पिळू शकतात. सो ऑप्शनल आहे. तर हे सगळ्या गोष्टी लावून प्रॉपर असं 10 मिनटं ते मॅरिनेट करून एका साईडला ठेवून द्यायचं आणि प्रॉपरली त्याचा मसाला प्रॉपर असा त्याच्यामध्ये मुरला पाहिजे, अशा प्रकारे ते प्रॉपर मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आणि तुम्ही हे असे बांगडे आहेत ते पूर्ण पण फ्राय करू शकतात किंवा कटिंग करू शकता. तर मी असं कटिंग करूनच फ्राय करते. तर तुम्हाला फुल बांगडा आहे तो सुद्धा तुम्ही बांगडाला मस्त मसाला लावून तुम्ही फ्राय करू शकतात. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यासाठी आता त्याचा फ्राय करण्यासाठी रवा बनवायचा. तर रव्यामध्ये थोडासा मसाला ॲड करा, लाल तिखट आणि थोडंसं मीठ ॲड करा. आणि अशा प्रकारे तो रवा आहे त्यालाच मस्तपैकी कोटिंग करा बांगड्याच्या ह्याच्याने. आणि एक पॅन घ्या किंवा एक तवा घ्या, तव्यामध्ये मस्त तेल टाका 2-4 चमचे. आणि त्याच्यानंतर आपला जो बांगडा आहे तो रव्यामध्ये प्रॉपर असं कोटिंग करून घ्या. त्याला प्रॉपर असं रवा लावून घ्या आणि मस्तपैकी तव्यावरती फ्राय करा. अशा प्रकारे मी सगळे बांगडे फ्राय केले होते आणि खूप टेस्टी लागतात बांगडा. आणि अशा प्रकारे फ्राय करून झाल्यानंतर ते 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती ठेवून द्यायचे, जोपर्यंत ते प्रॉपर असं शिजत नाही. जास्त फास्ट असा गॅस करू नका, लो फ्लेमवरतीच ठेवा. त्याच्यामध्ये ते जरा स्लोली शिजेल. तुम्ही फास्ट गॅस केला तर ते करपून जातील. सो काही जण ते झाकूनसुद्धा ठेवतात, त्याच्यामध्ये ते लवकर शिजतात. पण असं ठेवलं तर ते क्रिस्पी बनतात. सो अशा लो फ्लेमवरती उघडूनच ठेवायचे. आणि ते तुमचं जे काही कोकम वगैरे आहे ते त्याच्यामध्ये मस्त टाका. त्याच्यामध्ये त्याला मस्त आंबटसर चव येईल. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये तेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला वाटलं ते ड्राय असेल तर. आणि त्याच्यानंतर असं प्रकार झाल्यानंतर 4-5 मिनटानंतर ते आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. मग ते दुसऱ्या साईडने प्रॉपर असं शिजवून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती 4-5 मिनटं. सो अशा प्रकारे मस्त एका साईडने आपला बांगडा शिजला आहे, तर तो दुसऱ्या साईडने मस्तपैकी असं पलटून घ्यायचा. आणि तो सुद्धा असा लो फ्लेमवरती 3-4 मिनटं असं शिजवून घ्यायचा आहे. आणि तो असं शिजवून घेतल्यामुळे आणि लो फ्लेमवरतीच शिजवायचा आहे, जास्त फास्ट असं गॅस करू नका. सो अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण परत एकदा चांगले पलटून घ्यायचं आणि चांगलं असं शिजवून घ्यायचं दोन्ही साईडनी. आणि असं मस्तपैकी क्रिस्पी झाला पाहिजे आणि खूप टेस्टी बनला होता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सो अशा प्रकारे आपले बांगडा फ्राय मस्त झाले होते. सो मी 2च बांगडा फ्राय केले होते. तुम्हाला ॲज पर तुम्हाला जितके बनवे तुम्ही करू शकतात. आणि खूप मस्त लागते. कुठली पण फिश आहे तुम्ही या प्रकारे फ्राय करू शकतात. बांगडा म्हणा, सुरमई, पापलेट्स. सो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर. मस्त राहा, मस्त खा.